नमस्कार. राजकीय रणभूमीमध्ये आपलं स्वागत आहे. मी विजय पाठक. आज देशाच्या राजकारणात सर्वाधिक चर्चेत असलेला विषय म्हणजे संभाव्य केंद्रीय मंत्रिमंडळ आणि त्यामध्ये होत असणारा फेरबदल. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीच्या राजकीय वर्तुळात या चर्चांना मोठं उधाण आलेलं दिसत आहे. विशेषतः महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीनं हा विषय अत्यंत महत्त्वाचा ठरतोय, कारण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख एकनाथजी शिंदे यांनी नुकतीच नवी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीनंतर शिवसेनेला केंद्रात अधिक प्रतिनिधित्व मिळू शकतं अशी चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. मात्र या टप्प्यावर एक महत्त्वाची गोष्ट स्पष्ट करणं आवश्यक आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ फेरबदलाची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. त्यामुळे आज आपण उपलब्ध अधिकृत माहिती, विश्वसनीय वृत्त आणि राजकीय संकेत यांच्या आधारे या संपूर्ण घडामोडीचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. भारतीय राजकारणात मंत्रिमंडळ फेरबदल ही नवी गोष्ट नाही. प्रत्येक सरकार आपल्या कामगिरीचा आढावा घेत असतं. एखाद्या मंत्रालयाची कार्यक्षमता, आगामी निवडणुका, प्रादेशिक प्रतिनिधित्व, सामाजिक समतोल आणि पक्ष संघटनेची गरज या सर्व बाबी लक्षात घेऊन पंतप्रधान वेळोवेळी मंत्रिमंडळात बदल करतात. त्यामुळे फेरबदल हा केवळ व्यक्ती बदलण्याचा विषय नसून तो सरकारच्या पुढील राजकीय आणि प्रशासकीय धोरणाचा संकेत मानला जातो. यावेळी महाराष्ट्रावरती विशेष लक्ष का केंद्रित झालं आहे, यामागे काही कारणं आहेत. महाराष्ट्र हा लोकसभेच्या सर्वाधिक जागा असलेल्या राज्यांपैकी एक आहे. राष्ट्रीय राजकारणात या राज्याचं महत्त्व कायम राहिलं आहे. त्यातच शिवसेना एकनाथ शिंदे यांनी अलीकडच्या काळात संसदीय स्तरावर आपली ताकद वाढवलेली दिसून आली. काही माध्यमांच्या वृत्तानुसार या बदललेल्या संख्याबळाच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाला केंद्रात आणखीन मंत्रिपदे मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काही अहवालांमध्ये 2 मंत्रिपदांची चर्चा असल्याचे नमूद करण्यात आले. मात्र ही अधिकृत घोषणा नसून वृत्तस्रोतावर आधारित ही माहिती आहे. एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा त्यामुळे चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. वृत्तांनुसार त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमितजी शहा यांची भेट घेतली. या भेटीत महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती, शिवसेनेचे प्रतिनिधित्व आणि संभाव्य मंत्रिमंडळ विस्तार या संबंधित चर्चा झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र बैठकीतील अधिकृत अजेंडा सार्वजनिक करण्यात आलेला नाही. त्यामुळं नेमका कोणता निर्णय झाला असा दावा करणं योग्य ठरणार नाही. आता प्रश्न असा आहे की जर फेरबदल झाला तर त्यामागील राजकीय गणित काय असू शकतं. याचं पहिलं उत्तर म्हणजे आगामी निवडणुका, देशात विविध राज्यातील निवडणुका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन प्रत्येक पक्ष आपले संघटन मजबूत करण्याचा प्रयत्न करतो. महाराष्ट्रातही आगामी राजकीय लढती महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. अशा परिस्थितीत केंद्रात महाराष्ट्रातील सहयोगी पक्षाला अधिक प्रतिनिधित्व देणं हे राजकीय संदेश असू शकतो. मात्र हा केवळ राजकीय विश्लेषणाचा भाग आहे. अधिकृत कारण म्हणून याला पुष्टी झालेली नाही. दुसरं कारण म्हणजे कामगिरीचा आढावा. काही राष्ट्रीय वृत्तांमध्ये काही केंद्रीय मंत्र्यांच्या कामगिरीचं मूल्यांकन सुरू असल्याचं म्हटलं आहे. काही मंत्रालयांमध्ये बदल किंवा खाते वाटपाचे फेरबदल होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. पण कोणत्या मंत्र्याची जबाबदारी बदलणार किंवा कोणाला वगळले जाणार याबाबत सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे सोशल मीडियावरील यादी अधिक किंवा नावांकडे सावधपणे पाहणं आवश्यक आहे. या संपूर्ण चर्चेत शिवसेनेची भूमिका महत्त्वाची का ठरते? कारण केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी शिवसेना हा सहयोगी पक्ष आहे. जर पक्षाचे लोकसभेतील संख्याबळ वाढले तर त्या प्रमाणात प्रतिनिधित्वाची मागणी होणं हे राजकीय स्वाभाविक मानलं जातं. काही वृत्तांमध्ये शिवसेनेच्या एका विद्यमान मंत्र्यासोबत आणखीन एका खासदाराला संधी मिळू शकते अशी शक्यता व्यक्त करण्यात आली. मात्र अंतिम निर्णय हा पंतप्रधान आणि राष्ट्रीय नेतृत्वाच्या अधिकारात असतो. दुसरीकडे विरोधी पक्ष या घडामोडीकडे वेगळ्या नजरेने पाहत आहेत. विरोधकांच्या मते मंत्रिपदाचे वाटप हे केवळ राजकीय संतुलन राखण्यासाठी केले जात असते आणि त्याचा विकासाशी थेट संबंध नसतो. तर सत्ताधारी पक्षाचं म्हणणं आहे की प्रत्येक फेरबदलाचा उद्देश प्रशासन अधिक कार्यक्षम बनवणं आणि जनतेपर्यंत योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणं हा असतो. या दोन्हीही भूमिका लोकशाहीतील वैध राजकीय दृष्टिकोन म्हणून पाहिल्या जातात.
महाराष्ट्राच्या दृष्टीनं आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे केंद्र आणि राज्याचा समन्वय. जर महाराष्ट्रातील एखाद्या सहयोगी पक्षाला केंद्रात अधिक प्रतिनिधित्व मिळालं तर राज्याशी संबंधित पायाभूत सुविधा, उद्योग, शेती, रेल्वे, बंदरे आणि इतर विकास प्रकल्पांसाठी समन्वय वाढू शकतो, असा सत्ताधारी पक्षाचा दावा असू शकतो. मात्र हे प्रत्यक्षात कितपत घडते हे पुढील कामगिरीवर अवलंबून असेल. याचबरोबर काही माध्यमांनी महाराष्ट्रातील महायुती सरकारमध्येही कामगिरीच्या आधारे बदल होण्याची चर्चा केली आहे. काही मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेण्याचे निर्देश देण्यात आल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. तथापि राज्य मंत्रिमंडळ आणि केंद्रीय मंत्रिमंडळ हे दोन वेगवेगळे विषय आहेत आणि त्याची गल्लत होऊ नये. सध्या उपलब्ध माहितीच्या आधारे एवढंच निश्चितपणे म्हणता येतं की दिल्लीतील बैठकांमुळे आणि सुरू असलेल्या राजकीय चर्चांमुळे केंद्रीय मंत्रिमंडळ फेरबदलाच्या शक्यतांना पुन्हा वेग आलेला दिसून येतोय. पण कुणाला मंत्रिपद मिळणार, कोणाची जबाबदारी बदलणार किंवा फेरबदलाचा नेमका कधी होणार कालावधी, असं सरकारनं अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यामुळे कोणतेही नाव किंवा दावा अंतिम सत्य म्हणून स्वीकारणं योग्य ठरणार नाही. पुढील काही दिवस देशाच्या राजकारणासाठी महत्त्वाचे ठरू शकतात. जर फेरबदलाची अधिकृत घोषणा झाली तर महाराष्ट्राच्या प्रतिनिधित्वात देखील बदल होतो का? शिवसेनेला अतिरिक्त मंत्रिपदं मिळतात का? आणि त्याचा महायुतीच्या राजकारणावरती काय परिणाम होतो? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं असेल. तोपर्यंत उपलब्ध अधिकृत माहिती आणि विश्वसनीय स्रोतांच्या आधारे निष्कर्ष काढणे ही जबाबदार पत्रकारितेची भूमिका ठरते. राजकीय रणभूमीसोबत जोडलेले रहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.